जय माताजी मित्रांनो, दुर्गाष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, दुर्गाष्टमी संध्याकाळी 4:30 लागणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 6 वाजता समाप्ती आहे। तर ज्यांच्या आरत्या असतील त्यांनी सोमवारी लावायच्या, देव असतील तर, आणि मंगळवारचा जो दुर्गाष्टमीचा उपास आहे तो आपल्याला मंगळवारीच करायचा आहे। आणि नवमी ही बुधवारी आहे, दशेरा हे गुरुवारी आहे। तर मित्रांनो, दुर्गाष्टमी आपल्याला उपवास हा मंगळवारी करायचा आहे। तर तुम्हाला सविस्तर माहिती मी शालिनी भक्तिसागरवर दिलेली आहे। तर महानवमीला आपल्याला हवन करायचं आहे। तर हवन मध्ये आपल्याला काय काय सामग्री लागेल, घरच्या घरीच आपण हवन करायचं। हवन मध्ये सामग्री तीळ, घी, जौ, तांदूळ आणि गुग्गळ, कपूर, लोंग, इलायची, आंब्याच्या लाकड्या। तर असे तुम्हाला या सर्व सामग्री एकत्र करून नवमीच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण आहुतीमध्ये हे टाकायचंय। आणि कापूर आणि आंब्याच्या ज्या लाकड्या आहेत तर त्याच्याने होम तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। आणि मंत्र कोणता बोलायचा आहे, तर मंत्र तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः स्वाहा। तर अशी थोडीशी चांगली सामग्री एका प्लेटमध्ये घेऊन घ्यायची आणि संपूर्ण एकत्रित करायची। आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः स्वाहा असे तुम्हाला 108 वेळा आहुती हवन मध्ये टाकायची आहे। नंतर पूर्ण आहुतीच्या वेळेस तुम्हाला एक श्रीफळ टाकायचंय। नंतर आरती करायची, प्रसाद वाटायचा, आपल्या मनातल्या इच्छा देवी माताला, आई जगदंबेला सांगायच्या, त्रिगुणात्मक आईची चांगली स्तुती करायची, म्हणजे आई अंबाबाई, जोगाबाई जो तर आपले सर्व इच्छा कामना पूर्ण करतील। तर अशा प्रकारे तुम्हाला नवमीच्या दिवशी हवन करायचं आहे। तर बाकी सविस्तर माहिती शालिनी भक्तिसागरवर दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय माताजी।